नमस्कार. वडाळी येथे अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई. 2 ठिकाणी कारवाई. 4,14,998 रुपयाच्या विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने धडाकेबाज कारवाई करत 2 ठिकाणाहून तब्बल 4,14,998 रुपये किमतीच्या विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला वडाळी परिसरात विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली. यावेळी उमाराम झव्वर यांच्या मामाजी ट्रेडर्स या किराणा दुकानाची तपासणी करण्यात आली. दुकानासह गोडाऊन तसेच गोडाऊनला लागून असलेल्या घराचीही तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान 4,12,948 रुपये किमतीच्या पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. पथकाने पंचनामा करून हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. संबंधित दुकान व गोडाऊनवर सील लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पथकाने वडाळी येथील ज्ञानेश्वर माळी यांच्या पानटपरीवरही कारवाई केली. या ठिकाणी 2,050 रुपये किमतीच्या विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. तोही पथकाने जप्त केला. दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 4,14,998 रुपये म्हणजेच जवळपास 4,15,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून संबंधितांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे विभागाने आयुक्त तुकाराम मुंडे, सह आयुक्त मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी संकेत सदाफुले व तुषार देवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. वडाळी परिसरात झालेल्या कारवाईमुळे प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखूची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा पदार्थांच्या अवैध विक्रीवर प्रशासनाने नियमितपणे कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.